जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणस्पर्शाने पावन झालेली या पुण्यनगरीत आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। श्रीकार मंडळी ट्रस्ट श्रीकार मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्वच गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। यंदाचा सादर केलेला देखावा जलमय द्वारका या द्वारका नगरीत आलेल्या या गणेश भक्तांचे सहर्ष असं स्वागत आहे। चला मोबाईलचा टॉर्च बंद करत ताई मोबाईलचा टॉर्च बंद करायचा आहे, फ्लॅशलाईट चालू आहे तुमची। श्रीच्या इथे कोणी गर्दी करायची नाहीये। श्रीच्या मूर्तीची इथे गर्दी करायची नाहीये, गर्दी करायची नाहीये। श्रीच्या मूर्तीच्या इथे सगळ्यांनी हात जोडून दर्शन घ्यायचं, पुढे चालत राहायचं। कोणी थांबायचं नाहीये। श्रीच्या मूर्तीच्या इथे असताना थोडंसं हळूहळू पुढे चालत राहायचं। आपली पावले पुढे हळूहळू चालत राहतील। चला सगळ्यांनी श्रींच्या इथले थोडेसे पुढे चालत राहा। नमस्कार, मी समीर गायकवाड, श्रीपार मंडळ ट्रस्ट अध्यक्ष। आमच्या मंडळाची स्थापना 1892 साली झाली। यावेळेस यंदाचं वर्ष 133वे वर्ष आहे मंडळाचं। त्या निमित्ताने आपण जलमय द्वारका साकारत आहे आणि जलमय द्वारका साकारताना त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा यावर्षी वापर केलेला आहे। तुम्ही बघत असाल की फ्लोरिंगला पण आम्ही वाळू टाकले आहे। थंडावा जाणवावा यासाठी आम्ही एसीचा वापर केला आहे आणि ज्या काय मूर्त्या आपल्याला ज्या काही दिसत आहेत त्या सर्व आम्ही इको फ्रेंडली केलेल्या आहेत। झाडं, वेली, लाकडाचा भुस्सा या सर्व गोष्टींचा वापर करून हा देखावा साकारला आहे। तमाम महाराष्ट्रातून हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली जात आहे। लोकांना हा देखावा आवडत आहे। मागच्या वर्षी पण आम्ही वृंदावन हा देखावा साकारला होता। विसर्जन मिरवणुकीला पूर्णरथ केला होता, त्याला पण भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला। मंडळ हे नुसतं गणेशोत्सव साजरा नाही करत, तर वर्षभर सामाजिक उपक्रम पण राबवत असतं। रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वारकऱ्यांसाठी भोजनाची सोय, गतिमंद मुलांसाठी सहलीचं आयोजन मंडळाच्या मार्फत केलं जातं। जे कोण गोरगरीब भागातील लोक आहेत त्यांचे काय हॉस्पिटलचे जे काही इश्यू असतील तर त्या हॉस्पिटलच्या इश्यू संदर्भात पण
मंडळ हे मदत करत असतं आणि अशा अनेक सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात. मंडळाचं आमच्या वैशिष्ट्य असं आहे की जो विसर्जन मिरवणुकीचा जो रथ आहे तो पाहण्यासाठी आलोट गर्दी झालेली असते आणि दरवर्षी काय करणार ही पुणेकरांमध्ये उत्सुकता असते. तर यावर्षी आम्ही मत्स्य रथ विसर्जन मिरवणुकीला साकारत आहे. तो पाहण्यासाठी पण सर्व भाविकांनी यावं आणि दरवर्षीप्रमाणे जे तुम्हाला जे भव्य दिव्य जे बघायला मिळतं तसंच यावर्षी पण असेल अशी असा तुम्हाला मी विश्वास देतो.